बरोबर ठाम आणि अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये तिने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये कोण कशा पद्धतीने गोवलेला आहे हे माहिती नाही, पण त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। दरम्यान पुण्यामध्ये वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे आणि खंडणीच्या संदर्भामधलं आत्मसमर्पण आपण करतोय आणि आपल्याला कुठेतरी हक्क आहे जामिनाचा, पण आपण तो टाळतोय असं म्हटलं। आपण मंदार गोंजारी यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया। मंदार, आता या पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, कारण त्यांनी सरेंडर केलेलं आहे, त्यांच्या सरेंडरच्या टर्म्स काय आहेत किंवा सीआयडी कडनं आता पुढे कशा पद्धतीने त्यांची चौकशी होणार आहे? मुळात इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्वतःहून शरण येतो हीच महाराष्ट्र पोलीस दलासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। कारण एखादा आरोपी इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये इतके दिवस फरार राहतो, पोलीस सीआयडी त्याला अटक करू शकत नाहीत आणि त्यानंतर शरण येण्याच्या आधी हा आरोपी एक स्वतःचा व्हिडिओ तयार करतो आणि त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो। हे अतिशय गंभीर एक वेगळ्या प्रकारचा ट्रेंड यामुळे सेट होऊ शकतो। तुमचा प्रश्न होता की आता पुढची कारवाई काय असेल। पुण्यातील हे सीआयडीचं संपूर्ण महाराष्ट्रासाठीचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये वाल्मिक कराडला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे सीआयडी कडून आणि सीआयडीचे अधिकारी चौकशी त्याची करत आहेत। मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे। पुणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे, कारण वाल्मिक कराडचे काही समर्थक देखील या ठिकाणी आपण काही वेळापूर्वी पाहत होतो। या समर्थकांना बाहेर या ठिकाणी घालवण्यात आलेलं आहे आणि सीआयडीचे सगळे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आहेत चौकशीसाठी। अर्थातच या वाल्मिक कराडवरती जो गुन्हा दाखल आहे आणि त्याचा तपास जो आहे तो छत्रपती संभाजीनगरचं जे काही सीआयडीचं विभागीय कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे आहे। मात्र मी जसं म्हटलं, हा संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार या सीआयडीच्या इथल्या कार्यालयातून पाहिला जातो आणि त्यामुळं सीआयडीचे सर्वात वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वाल्मिक कराडची चौकशी होते आहे। अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। मात्र सुरुवातीला मी जसं म्हटलं की पोलिसांना शरण येण्याच्या आधी वाल्मिक कराडनी त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अतिशय गंभीर आहे। 20 दिवसांपासून आपण पाहिलं की वाल्मिक कराडवरती मोठ्या प्रमाणात आरोप होत होते आणि त्याच्यावरती गुन्हा जरी खंडणीचा असला, हत्येचा एक गुन्हा वेगळा आहे, खंडणीचा एक गुन्हा वेगळा आहे, मात्र सीआयडी कडे जो तपास आहे तो अर्थातच हत्येचा आहे संतोष देशमुख यांच्या आणि तो जर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलेला आहे याचा अर्थ जो खंडणीचा गुन्हा आहे तो गुन्हा आणि हत्येचा गुन्हा हे एकमेकांशी संबंधित आहेत, इंटरलिंक आहेत आणि म्हणूनच वाल्मिक कराड सीआयडी कडे शरण आलेला आहे। मात्र तो शरण येणं, तो स्वतःहून हजर होणं हे अतिशय गंभीर आहे। जरी सीआयडीचे अधिकारी त्याला एका गाडीमध्ये बसून घेऊन आलेले असले तरी या वाल्मिक कराडनी स्वतः त्याची शरण येण्याची वेळ ठरवली, दिवस ठरवला आणि तो शरण आला। हे अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद जी आहे ती घेतली जाईल। एकूण महाराष्ट्र पोलीस दलाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी स्वतः ठरवतो की त्याला शरण कधी यायचंय, दिवस ठरवतो, वेळ ठरवतो। आता पुढची कारवाई जी आहे ती अशी असू शकते की सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करतील। अगदी बरोबर आहे मंदार, ज्या पद्धतीने तो स्वतःहून शरण झालेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी स्वतःच कुठेतरी टर्म्स डिक्टेट तो स्वतःच करतोय का, अशा पद्धतीचा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे। आपण या दृश्यांमध्ये बघतोय की चौकशीसाठी वाल्मिक कराडला